सांगलीत ईव्हीएम विरोधात काँग्रेसने सह्यांची मोहीम राबवत ईव्हीएम हटाव अशी मागणी केली आहे। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटावचा नारा देत यापुढे बॅलेट पेपरवरच निवडणूक घेण्याची मागणी केली आहे। ईव्हीएम हटाव करण्यासाठी काँग्रेसने 1 लाख सांगलीकर नागरिकांच्या सह्या घेण्याची मोहीम सुरू केली आहे। यामध्ये अनेक नागरिकांनी सह्यांची मोहिमेत सहभागी होत ईव्हीएम हटावच्या मागणीमध्ये आपला सहभाग दर्शवला। यावेळी काँग्रेसकडून ईव्हीएम हटावच्या घोषणा देण्यात आल्या। एवन अपडेट न्यूज सांगली। संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभेचं मतदान पार पडलं। निवडणुकीचे निकालही लागले आणि आतापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये सर्व जवळपास राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ईव्हीएमवरती मोठा संशय व्यक्त केला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीच्या फक्त उमेदवार, कार्यकर्ते, नेत्यांच्या बरोबर सामान्य जनताही आता प्रश्न विचारायला लागलेले आहे की हे घडलं कसं, एवढं मताधिक्य कसं काय विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधाऱ्यांना मिळालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एवढं मताधिक्य कमी कसं झालं, हा सर्वत्र प्रश्न विचारला जातो आणि त्यासाठी आज या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून या ठिकाणी बॅलेट नको, ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव, बॅलेट पेपरवर या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम घेण्यासाठी आम्ही आज स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज या ठिकाणी मिळतोय। तर या पुढच्या निवडणुका या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।